लक्स सँडल, महाराष्ट्राचा फेवरेट कोड. आता इथे येत आहेत महाराष्ट्रातील 3 महानायक, मराठी सिनेमांचे 3 सुपरस्टार्स, मराठी फिल्म इंडस्ट्रीत स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण करणारे 3 अथिरथी महारथी. या तिघांना काही विशेषणं दिली तरी त्या पुरीच पडतील. त्यामुळे मी या 3 सुपरस्टार्सची आता नावच जाहीर करतो. सचिन पिळगावकर, महेश कोठारे आणि अशोक सराफ. महाराष्ट्राच्या फेवरेट कोणला आज 1 वर्ष पूर्ण झालंय आणि हे सेलिब्रेट करायला हे 3 सुपरस्टार्स आता करणार आहेत एक आयडियाची कल्पना. मी जेवढा उत्सुक आहे बघायला तेवढे तुम्ही असणार, तर वेळ काढू नको. and let us give them a huge applause. सुचे कुणाला सुचे ते कुणा, नथिंग इज इम्पॉसिबल जाण हे मना. दुनिया ही झुकते पहा शारीरिक क्षणा, मानितो ना कोणत्या आम्ही बंधना. आयडियाची कल्पना, आयडियाची कल्पना, आयडियाची कल्पना, आयडियाची कल्पना. शून्याच्याही आधी लिहिले आम्ही 10, 100 या यशाची गाठली ना पहा. शून्याच्याही आधी लिहिले आम्ही 10, 100 या यशाची गाठली ना पहा. युक्तीच्या शक्तीची किल्ली हवी, उघडेल खजिना कामुच्या विना. आयडियाची कल्पना, आयडियाची कल्पना, आयडियाची कल्पना, आयडियाची कल्पना. जे ना सुचे कुणाला सुचे ते कुणा, नथिंग इज इम्पॉसिबल जाण हे मना. दुनिया ही झुकते पहा अशा रिक्षणा, मानितो ना कोणत्या आम्ही बंधना. आयडियाची कल्पना, आयडियाची कल्पना, आयडियाची कल्पना, आयडियाची कल्पना. आयडियाची कल्पना, आयडियाची कल्पना, आयडियाची कल्पना, आयडियाची कल्पना. आय थिंक हम भी कुछ कम नाही असं आपण दाखवून दिलंय. मग मी नावाचं म्हटलेलं ते तुम्हाला पटलं असेल, पण ब्रिलियंट. लेट अस ऑल गिव्ह देम अ स्टँडिंग ओवेशन. थँक्यू व्हेरी मच. खूपच आभारी आहोत आम्ही तिघेही आणि आमची संपूर्ण टीम 3 लोकांची. आणि मी भार्गवीला रिक्वेस्ट करतो की तिने सुद्धा मंचावर यावं. महेश, तुम्हारे एनर्जी का राज क्या है? हंसते रहो, हंसाते रहो, And the love of the people. एक्झॅक्टली. नाही बट ब्रिलियंट. म्हणजे सच आय थिंक मोस्ट ऑफ द यंगस्टर्स यार खूप तरुण लोक आहेत, त्यांनाही लाज वाटली. म्हणजे मला तर माहिती आहे, कारण मी एका शोला नाचायचा प्रयत्न केला होता आणि द होल आयडिया ऑफ यू ऑल 3 इन अ फिल्म क्या
वर्षांनी is नाही आम्ही तिघ प्रथमच प्रथमच एकत्र येऊन या चित्रपटात काम करत आहोत. त्या चित्रपटाचं नाव आहे आयडियाची कल्पना. म्हणजे अशोकनी आणि महेशने एकत्र काम केलंय, मी आणि अशोकनी एकत्र काम केलंय, पण आम्ही तिघांनी एकत्र असा एकही सिनेमा केला नव्हता क्या बात आहे. जो आता प्रथमच घडतोय आणि लवकरच तो प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात माझ्या अपोजिट हिरोईन आहे भार्गवी. आणि आता जे तुम्ही आमचा जो काही सो कॉल्ड डान्स पाहिलात हा. तो कोरिओग्राफ केला होता दीपाली विचारेने. मी महाराष्ट्राचा फेवरेट कोण ह्याचा मी आभारी आहे की आम्हाला ही संधी मिळाली, आम्हाला तिघांना एकत्र या स्टेजवर. अच्छा, दुसरी गोष्ट म्हणजे अशोकनी आणि महेशनी स्टेजवर असा अखंड परफॉर्मन्स हा प्रथम दिलेला आहे. ते deserve a round of applause. सचिननी मला बजावलं होतं का ह्या पर्टिक्युलर स्टेपला तू चुकतोस, अजिबात चुकू नकोस इथे. मी अजिबात चुकलो नाही त्या स्टेपला, मी दुसऱ्या स्टेपला चुकलो. But I must say one thing, कि being a director, he is a director's actor. क्या बात. आणि अशोकची केमिस्ट्री जी आमच्या बरोबर असो किंवा एकटा असो, ती जी काही ऑडियन्स बरोबर केमिस्ट्री असते ती लाजवाब असते. त्यामुळे माझ्यामुळे, माझ्या आग्रहामुळे ही दोन्ही दिग्गज कलावंत हे या स्टेजवर उभे राहिले फक्त माझ्या प्रेमासाठी. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. ग्रेट. बट आय थिंक झी पण तुमचे आभारी असेल, कारण त्यांना ॲट द एंड ऑफ इट एक परफॉर्मन्स मिळाला जो दे विल बी प्राऊड टू शो इट टू द मिलियन्स ऑफ व्ह्युअर्स. अँड इट वॉज अ ब्रिलियंट ॲक्ट आणि ऑल द बेस्ट. आणि मला माहिती आहे की लेट अस नॉट स्पेक्युलेट, दिस फिल्म आजच्या तारखेला एक सुपरहिट फिल्म आहे. सो ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्स अ लॉट. लव्ह यू ऑल. लक्स सँडल महाराष्ट्राचा फेवरेट कोण.